बंधुबाबा प्रसाद तामदार सध्या पोलीस कोठडीत आहे। त्याच्या आश्रमावरतीही पोलिसांनी छापे टाकलेले आहेत आणि तिथून बऱ्याच गोष्टी हाती लागलेल्या आहेत आणि यातून बंधुबाबा आणखी अडचणीत येणार हे उघड आहे। आता आपल्यासोबत एसीपी कुराडे सर आहेत। सर, काय काय आपल्या हाती लागलेलं आहे? या बंधुबाबाकडून पोलीस कस्टडी दरम्यान आम्हाला 3 मोबाईल, 2 आयपॅड आणि काही मेडिकलच्या औषधी गोळ्या मिळालेल्या आहेत। त्या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत। सदर इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि मिळालेले पेन ड्राईव्ज आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधून आम्ही ॲनालिसिस करून पुढचा तपास करत आहोत। सर, जे डिव्हाइस या ठिकाणी सापडलेले आहेत, पेन ड्राईव्ह असतील, लॅपटॉप असतील, त्यामध्ये काही व्हिडिओ सापडलेत? त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे असणारच आहे, परंतु आम्ही ते कायदेशीर ॲनालिसिस नंतरच आम्ही त्याचा पुराव्याच्या दृष्टीने वापर करणार आहोत। सध्या आम्ही ते जप्तीची कारवाई करून ॲनालिसिससाठी पाठवत आहोत। ते तपासले गेले सगळं, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह? 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे। इतरही तपास चालू आहेत। यामध्ये काही साक्षीदार आणखीन वाढत आहेत। साक्षीदारांना विश्वासात घेऊन आम्ही तो तपास आणखीन पुढे नेत आहोत, कारण हा फार समाजामध्ये फार चुकीचा मेसेज जाईल अशा प्रकारचा गुन्हा आहे। अतिशय विकृती ज्याला म्हणू आपण, त्या विकृतीचा या ठिकाणी वापर झालेला आहे। एका इलेक्ट्रॉनिक युगातील एका चांगल्या गोष्टीसाठी निर्माण केलेल्या ॲपचा चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वापर करून एका चांगल्या भावनेने जोडल्या गेलेल्या व्यक्तींना, जोडल्या गेलेल्या या साधकांना या बुवाने विश्वासघात करून फसवलेला आहे। त्याचबरोबर वेगवेगळी कृत्य केलेली आहेत। हे तर तपासात पुढे येतच आहे। सर, खरं तर आत्तापर्यंत पुरुषांच्या तक्रारी आलेल्या आहेत की त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांना ॲप टाकलेले आहेत। महिलांच्याही तक्रारी आहेत असं कळतंय। किती महिलांच्या मोबाईल ॲपमध्ये त्यांना हे ॲप टाकलेलं होतं? तर आजपर्यंत अशा प्रकारचा साक्षीदार आमच्या समोर आलेला नाही, परंतु ज्यावेळेस ह्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमधले काही पुरावे समोर येतील त्यावेळेस त्या गोष्टी समोर येऊ शकतात। सध्या तरी आमच्याकडे साक्षीदारामध्ये पुरुषच आहेत। आणखीन पुरुष साक्षीदार वाढण्याची शक्यता आहे। आम्ही त्यांना विश्वास देत आहोत की आपण नक्कीच या गोष्टीसाठी पुढे यावं, जेणेकरून इतरही यानंतर फसणार नाहीत किंवा अशा प्रकारचं कृत्य करण्यास यापुढे कोण धजणार नाही। यासाठी साक्षीदारांनी मोठ्या हिमतीनं बावधन पोलिसांशी संपर्क करावा, हे देखील मी या निमित्तानं आवाहन करतो। तर आत्तापर्यंत पुरुषांची तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत, परंतु महिलांच्याही मोबाईलमध्ये त्यानं अशा प्रकारचं ॲप टाकलं होतं अशाही प्रकारची माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येते। परंतु त्या सगळ्या पुरुषांनी आणि महिलांनी जे साधक म्हणून तिथं जात होते त्या सर्वांनी पुढं यावं असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। त्या सगळ्यांची नावं ही गोपनीय ठेवली जाणार आहेत। भविष्यात अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नये म्हणून पोलिसांकडनं ही पावलं किंवा ही गोपनीयता पाळली जाणार आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, बावधन, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।